केदार विजयाच्या तिसऱ्या अध्यायात आपण त्रिमूर्तींचा अवतार आणि ज्योतिबांचे प्रकटीकरण पाहिले. आता चौथ्या अध्यायात आपण एक अशी कथा पाहणार आहोत जिथे तपाच्या सामर्थ्यापुढे राजसत्तेचा गर्व कसा विरघळून गेला. ऋषी वशिष्ठ, विश्वामित्र आणि कामधेनू गायीचा तो अद्भुत प्रसंग. आजोबा, काल तुम्ही ज्योतिबांच्या रूपाबद्दल सांगितलं, पण आजच्या गोष्टीत हे विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी कोण आहेत आणि त्यांच्यात भांडण का झालं? दख्खनचा राजा ज्योतिबा. केदार विजय अध्याय 4. बाळा, ही गोष्ट आहे तपोबलाची. एकदा राजा विश्वामित्र आपल्या मोठ्या सैन्यासह शिकारीला गेले होते. फिरता फिरता ते ऋषी वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचले. विश्वामित्रांना वाटलं की या गरीब ऋषींच्या आश्रमात माझ्या एवढ्या मोठ्या सैन्याला जेवण कसं मिळणार, पण वशिष्ठ ऋषींनी शांतपणे त्यांचं स्वागत केलं. मग ऋषींनी एवढ्या मोठ्या सैन्याला जेवण कसं दिलं? बाळा, वशिष्ठ ऋषींकडे साक्षात कामधेनू गाय होती. ऋषींनी कामधेनूला प्रार्थना केली आणि क्षणात तिथे पंचपक्वान्नांची रेलसेल झाली. सैन्याला हवं तसं आणि हवं तेवढं जेवण मिळालं. हे पाहून राजा विश्वामित्र चकित झाले. त्यांच्या मनात हाव निर्माण झाली. त्यांना वाटलं, ही गाय तर माझ्यासारख्या राजाच्या दरबारात असायला हवी. विश्वामित्रांनी ऋषींकडे ती गाय मागितली, पण ऋषींनी नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात विश्वामित्रांनी सैन्याला गायीला ओढून नेण्याची आज्ञा दिली. पण कामधेनूने आपल्या शरीरातून हजारो सैनिक निर्माण केले आणि विश्वामित्रांच्या सैन्याचा पराभव केला. विश्वामित्रांना समजलं की शस्त्राच्या बळापेक्षा ब्रह्मतेज आणि तप कितीतरी श्रेष्ठ आहे. वाह, म्हणजे ज्योतिबा सुद्धा असंच भक्तांचं रक्षण करतात का? हो बाळा, याच अध्यायात शेवटी सांगितलंय की याच ब्रह्मतेजाचा अंश म्हणजेच ज्योतिबा आहे, जे भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि गर्विष्ठांचा गर्व उतरवतात. ज्योतिबा हे साक्षात ज्योतिर्मय स्वरूप असून ते चराचरात व्यापलेले आहेत. वशिष्ठ ऋषींच्या तपाने आणि कामधेनूच्या कृपेने विश्वामित्रांना सत्याची जाणीव झाली. पण आता रत्नासुराचा वध करण्यासाठी ज्योतिबा कोणतं पाऊल उचलणार? केदार विजयाचा हा महाप्रवास पुढे काय वळण घेणार? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी, सीझन 17.